हाय मैत्रिणींनो, आज बघूया 32 साईज ब्लाऊज. उंची आहे 13 अधिक 1 इंच 14, शोल्डर 5.5. पट्टीने आखून घेऊया. शोल्डर मुंडा 5.5, मुंडा खोली 8 अधिक 1.5 इंच 9.5 मार्किंग करूया. पट्टीने आखून घेऊया. खालचे समान करून घेऊ. शोल्डर पट्टी 3 इंच, गळा आहे 10 इंच. तुमच्या आवडीनुसार वाढवू शकता तुम्ही. शेपसाठी 1 इंचावर शेप देऊन घ्यायचा. कट करून घेऊया. एक इंचावर शेप देण्यासाठी मार्किंग शेप देऊन घेऊया. एकदम सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो. तुम्ही एक ब्लाऊज शिवून बघा, मग तुम्हाला खूप आवडेल. बघा तुम्ही शिवून एक. फ्रंट साईडला आपण कट करूया. एक इंच वाढवायचे खाली आपल्याला आणि छातीच्या साईडला 1 इंच वाढवायचे. आखून घेऊया. कट करून घेऊया. समान करू खालची साईड थोडीशी. अडीच इंचावर गळा रुंदी, 2.5 इंच शोल्डर पट्टी, 3.5 इंचावर शोल्डर पट्टी आणि 2.5 शेप देऊन घेऊया. साडेसहा इंचावर गळा टाकायचा आहे आपल्याला. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. शेपसाठी 1 इंचावर शेप देऊन घ्यायचा आहे. चार इंचावर मार्किंग करायची आहे आपल्याला. 2.5 किंवा 2.25 पण चालते. 1.5 इंचावर 1.5 इंचावर आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. तिन्ही साईडनी 4 टक्ससाठी आपल्याला 1.5 इंचावर आणि सरळ डायरेक्ट टाकून घ्यायचं आहे. कट करून घेऊया. आतील मुंडा खोली, आतील शेप कट करून घेऊया.
एकदम सोपी पद्धत आहे. बघा तुम्हाला आता कसं वाटतंय, सांगा मला कमेंट करून. गळा कट करून घेऊया. थोडासा शेप देऊन घेऊया अजून. शिवून पण हा असाच पटकन ब्लाऊज शिवून पण होतो, खूप पटकन होतो. 15 ते 20 मिनिटात शिवून होतो. बसतो पण फिटिंगला खूप सुंदर. शिवतानाची पण ट्रिक सांगेन तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये. 4 टक्स ब्लाऊज.